त्याच्यानंतर आपल्या समोर एक स्त्री शिक्षणाचं महत्व ही नाटिका सादर होणार आहे। त्या नाटिकेमध्ये आमचे जे बाल कलाकार आहेत त्या सर्वांनी व्यासपीठावर यावं। स्त्री शिक्षणाचे महत्व ही नाटिका बाल मित्र ग्रुप नांदगाव यांनी दैवत छत्रपती या गीताला 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। किती तरुण मित्र मंडळ दैवत छत्रपती या गीताला 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। पंढरनाथ व्यंकटराव शेळके यांनी पण 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। तर आपल्या समोर स्त्री शिक्षणाचं महत्व ही नाटिका सादर करणार आहेत। तर पार्वतीच्या भूमिकेत भालेराव संध्या राणी ही पार्वतीच्या भूमिकेत यानंतर वडिलाच्या भूमिकेत येत आहे श्रद्धा बांडे। टेन्शन तर राहणारच, एका मुलीचा बाप म्हटल्यावर टेन्शन तर राहणारच। त्यानंतर आनंदीबाईच्या भूमिकेत येत आहे जागृती शेळके। मुलाला शिकवायचं आणि मुलीला आवड ठेवायचं, मी धिक्कार करते। आनंदीच्या भूमिकेत येत आहे माने श्रावणी। पण बाबा माझी आज काय चूक हो? यानंतर गोपाळराव जोशीच्या भूमिकेत येत आहे शिंदे प्रणाली। शाबास आनंदी, शाबास, तुला शिक्षण घ्यायला लागलं। सूत्रसंचालकाच्या भूमिकेत येत आहे सुरसुटे स्वाती। अशा प्रकारे 7 एप्रिल 1883 ला आनंदी अमेरिकेला जाते। आलापुरे सिन्हा ही डॉक्टरच्या भूमिकेत येत आहे। अहो डॉक्टर साहेब नाही, डॉक्टर मॅडम म्हणा, मॅडम। गोनी प्रीती ही शेजाऱ्याच्या भूमिकेत येत आहे। हे खरंच पाहू, एकदा दाखवून तरी पाहू। वैभवी हे पण शेजाऱ्याच्या भूमिकेत येत आहे। असं म्हणू नका, आपल्या शहरातल्या दवाखान्यात अमेरिकेची मोठी डॉक्टर आली म्हणे, डॉक्टर। नर्सच्या भूमिकेत येत आहे अमृता कांबळे। या पेशंटची तब्येत तर खूपच सिरियस आहे, सिरियस। त्यानंतर ऋतुजा ही माधवच्या भूमिकेत येत आहे। आनंदी आपल्या बाबाला माफ नाही करणार। अहो तुम्ही कुठली काळजी करतात, कसली काळजी करतात? टेन्शन तर राहणारच पार्वती, एका मुलीचा बाप म्हटल्यावर टेन्शन तर राहणारच। पण आपली आनंदी तर आता फक्त 9 वर्षाची आहे ना, हे वय तिचं खेळण्याचं, बागण्याचं, लिहिण्याचं, वाचण्याचं आहे। आताच लग्नाचा विचार कशाला करता? उद्याच्या उद्या तिच्यासाठी स्थळ पाहणार आहे। पण बाबा माझी आज काय चूक? माझी शाळा का बंद करता? तुझी एकच चूक आहे की तू मुलगी म्हणून जन्माला आलीस। मुलगा असता तर काय झालं असतं बाबा? मुलगा असता तर ए पोरी, जास्त जबान चालू नको, जास्त बकबक करू नको, चुप बैस, नाहीतर जीभ कापून टाकीन। पण बाबा मी खूप शिकणार आहे, माझी शाळा थांबवू नका। माझे वय अजून शिकायचे आहे बाबा, शिकून मी डॉक्टर बनणार आहे। माझी शाळा बंद करू नका। शिक्षण तर काय तुझ्या पुस्तकाचे कामच संपवून टाकतो। हे पुस्तक नाही माझे भविष्य आहे, नशीब आहे। तुम्ही हे पुस्तक नाही तर माझे भविष्य उद्ध्वस्त करत आहात। लवकरात लवकर तू स्वयंपाक शिकून घे, तुझ्यासाठी बरं राहील। मी तुझ्यासाठी उद्याच्या उद्या स्थळ पाहणार आहे। पण बाबा मला अजून चूल पेटवायला येत नाही, स्वयंपाक करायला येत नाही। तू उद्याच्या उद्या शिकून घे, तुझ्यासाठी बरं राहील। स्त्री जीवन अभ्यास आहे तुझी ही कहाणी, आचल में दूध और आंखों में है पानी। आनंदी बेटा मला माफ कर, तुझ्या बाबा पुढे माझी एक नाही चालणार। अशा प्रकारे आनंदीबाईंचा विवाह गोपाळराव जोशी सोबत झाला।
लक्षात ठेवा, बालविवाह ही एक वाईट प्रथा आहे आणि आनंदी याच प्रथेची शिकार बनली. 5 वर्षानंतर आनंदी 14 वर्षाची झाली. आता त्यांच्या घरी एका बाळाचा जन्म झाला. अवघ्या 14व्या वर्षी आनंदी आई बनली. पुढे काय होते पाहू. झो झो रे बाळा झो झो रे. बघा ना काय झाले याला, या तिथं कपाळ फुलत आहे. माधव माधव वैद्यकीला बोलवा. काय करत आहेस आनंदी? बाळा देवाचा अंग लावते, त्यामुळे त्याची ताप कमी होईल. बस कर आनंदी, हा तुझा वेडेपणा, तुझी ही अंधश्रद्धा. विश्वास करा, बघा देवाचा अंग लावल्याने याची कपाळ थंड झाली. द्या मला जेवण. डोळे उघड पिलू, आता डोळे उघड. तुझी आई अहो बघा ना, हा डोळे काय नाही उघडत. आनंदी, आपल्या बाळाचा कधीच डोळे उघडणार नाही. नाही नाही, माझ्या बाळाला माझ्या कोणी दूर करू शकत नाही. माधव बस कर आनंदी, हा तुझा वेडेपणा. माधव, देवाने माझ्या बाळाला माझ्यापासून हिसकावून नेलं. भगवाने नाही आनंदी, तुझ्या अंधश्रद्धेमुळे, तुझ्या अडाणीपणामुळे आपलं बाळ गेलं. तू शिकलेली असती, तू समजदार असती तर बाळाला लगेच डॉक्टरांकडे नेली असती. तुझ्या या अडाणीपणामुळे आपल्या बाळाचा मृत्यू झाला. नाही नाही, आता मी अडाणी राहणार नाही. आता मी शाळा शिकेन, जेणेकरून समाजातले अनेक स्त्रियांना इलाजाभावी आपल्या मुलाला गमवावे लागणार नाही. शाबास आनंदी, शाबास. तुझ्या या अपराधासाठी तुला शिक्षण घ्यावे लागणार, तुला प्रायश्चित घ्यावे लागणार. आनंदी, तुझ्यासाठी आनंदाची बातमी, तू 12वी पास झाली. पूर्ण कॉलेजमध्ये तुझा पहिला नंबर आला. हे घे तुला शिष्यवृत्ती मिळाली. हे घे तुझे अमेरिकेला जाण्याची तिकीट. मला शिष्यवृत्ती मिळाली, मी आज अमेरिकेला जाणार आहे. पण हे सगळं तुला जमेल का? आनंदी, तू स्वतःला एवढं का कमजोर समजतेस? अजून तो अडाणीच आहेस का? नाही, मी अनपढ नाही, मी अनपढ नाही, अडाण नाही. अशा प्रकारे 7 एप्रिल 1883 ला आनंदी अमेरिकेला जाते आणि 3 वर्षानंतर डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजे एमडीची पदवी प्राप्त करून मायदेशी परत येते. इकडे आनंदीचे वडील श्यामलाल खूप आजारी पडतात. पुढे काय होते पाहू. आता माझी तब्येत खूपच खराब झाली आहे. मला देवाने लवकर नेलं पाहिजे. आता बघू नका, आपल्या शहरातल्या दवाखान्यात अमेरिकेची मोठी डॉक्टर आले म्हणे, त्यांना एकदा दाखवून तर बघूया. हे खरंच हवं, एकदा दाखवून तरी बघूया, मनाची खात्री तरी होईल. चला चला लवकर दवाखान्यात जाऊया. या पेशंटची तब्येत तर खूपच सिरियस आहे. काही काळजी करू नका, आमच्या मॅडम सगळे काही ठीक करतील. लवकरच येत असतील. डॉक्टर मॅडम, डॉक्टर मॅडम, हे बघा आले डॉक्टर मॅडम. आता तुम्ही लवकर बरे व्हा. डॉक्टर साहेबांनी मला वाचवलं. कोण आहे डॉक्टर साहेब? मला भेटायचे डॉक्टर साहेबांना. डॉक्टर साहेब नाही, डॉक्टर मॅडम. त्यांनी तर तुम्हाला जीवनदान दिलंय. आल्या मॅडम. डॉक्टर मॅडम, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मला जीवनदान दिलाय, याच्या बदल्यात माझ्यासारखा गरीब मी तुम्हाला काय देऊ शकतो? वचन पाहिजे मला. मुली कधीच काय करू शकत नाही असे म्हणणार नाही. अरे श्यामलाल, तुम्ही यांना ओळखलं नाही? ही तुमची आनंदी. डॉक्टर? मेरी बेटी आनंदी डॉक्टर? हा बाबा, तीच आनंदी. अवघ्या 9व्या वर्षी मी विवाह केला आणि काळोख्यात चालला. मला माफ कर बेटा, मी तुझा अपराधी आहे, मी तुझा गुन्हेगार आहे. हा बाबा, तुम्ही तर म्हटलं होतं ना, पुस्तके मुलांच्या हातात शोभून दिसतात, मुलींच्या हातात फक्त हिंदी शोभून दिसते. मुलाला शिकवायचं आणि मुलीला आळावे ठेवायचं. मी धिक्कार करते बाबा, मी धिक्कार करते. मला माफ कर बेटा, तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी आली. आनंदी आपल्या बाबाला माफ नाही करणार. बाबा, अशा प्रकारे आनंदीबाई जोशीने आयुष्यात आलेल्या संकटांनी कणखरपणे मात करून आपल्या आयुष्य बदलावून टाकले. आपण म्हणतो नशिबात असेल तेच होते, पण आनंदीबाईंनी दाखवून दिले की आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार असतो. अशा प्रकारे भारताची पहिली महिला डॉक्टर बनण्याचा पहिला मान आनंदीबाई जोशी यांनी मिळवला.
धन्यवाद. स्त्री शिक्षणाचं महत्व मुलींनी एका सुंदर अशा नाटिकेतून पटवून दिलेलं आहे. यानंतर आपल्या समोर कोणता झिंगाट हे गीत सादर होणार आहे. आमच्या छोटे छोटे बालकलाकार हे झिंगाट गीत सादर करणार आहेत. कलावर उद्धव कोलफुटे यांनी 101 रुपये या नाटिकेला बक्षीस दिलेलं आहे. बब्रुवान कोलफुटे यांनी पण 201 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आपल्या समोर आमचे लहान बाल कलाकार झिंगाट घेऊन आलेले आहेत. त्यामध्ये नागेश रुद्रपी, नरसिंह सोळंके, प्रकाश गोनी, शिवराम भालेराव, प्रसाद शिंदे, रुद्र सोळंके. आपल्या समोर झिंगाट